देशामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट प्रवेश परीक्षा अखेर रद्दबातल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 3 मे रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर 42 तास आधी फुटल्याचं समोर आलं। यामुळे जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागलंय। 2024 मध्ये नीटचा पेपर फुटलेला, त्यामुळे खळबळ उडाली होती। त्यामुळे आता विरोधकांनी केंद्रावर जोरदार तोंडसूक घेतलंय। विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्न भ्रष्ट व्यवस्थेने चिरडून टाकली आहेत असे ताशेरे राहुल गांधींनी ओढले आहेत। तर धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा पेपर फुटल्याचं समोर आलं। नाशिकनंतर हरियाणा आणि देशाच्या इतर भागात हा गेस पेपर पोहोचला। यानंतर सर्वच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर वाऱ्यासारखा व्हायरल झालेला पाहायला मिळाला। तर नीटच्या पेपर फुटीचा प्रवास कसा होता नेमका ते बघूया। जयपूरमध्ये याची सुरुवात झाली, त्यानंतर नाशिकमध्ये हा पेपर फुटल्याचं बघायला मिळालं। नाशिकमध्ये एकाला अटकही झाली। मग तामिळनाडू, केरळ, त्यासोबतच हरियाणा या राज्यांमध्ये हे पेपर फुटीचं लोण पोहोचलं। तिकडेही पेव फुटलं। बिहार, आंध्र प्रदेश आणि त्यानंतर मग जम्मू काश्मीर अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं। तर नीटच्या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलंय, त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। नीट पेपर लीकची सुरुवात जयपूर इथे पेपर तयार केल्या जाणाऱ्या एजन्सीमधून झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यानंतर देशात सर्वात पहिला पेपर नाशिकमध्ये फुटला। या प्रकरणी नाशिकमधील 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सीबीआयकडनं शुभम खैरनारची चौकशी केली जाते। त्याला उद्या दिल्लीला नेण्यात येणार आहे। तर आपला मुलगा निर्दोष सुटेल असा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे। काही राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती। आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईमच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे। तर नाशिकमध्ये पोलिसांनी काय कारवाई केली आहे ते बघूया। नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनार आता पोलिसांच्या ताब्यात आहे। शुभम खैरनार BAMSचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येते। तर शुभम नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातला रहिवासी आहे। राजस्थान सीबीआयकडनं मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी कारवाई केली। शुभम खैरनारला नाशिकच्या इंदिरानगर परिसरातनं ताब्यात घेतलं। तर शुभम खैरनारचा पेपरफुटी प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असा दावा त्याच्या वडिलांनी केला। बघूया। त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनंच पैसे पाठवायचो आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच। आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता। तो असं काही करू शकत नाही, कारण तो ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करायचो तो नाशिकला प्रॅक्टिसला असायचा, हॉस्पिटलला, किंवा मग सायंकाळी घरी असायचा। त्याच्यामुळे त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही। तर नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला काही सवाल विचारले आहेत। पाहूया कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय। नीटच्या परीक्षेमध्ये जी घटना घडली त्याचा जाहीर निषेध आपण सगळ्यांनीच केला पाहिजे। कारण एक आई म्हणून पण मी तुम्हाला सांगते की, आणि तुम्ही सगळे पालक आहात, की प्रत्येकाच्या आयुष्यात ते KG to PG प्रत्येक वर्षी परीक्षा, ॲडमिशन ह्याच्यात आईवडील किती आटापिटा करून, त्रास घेऊन, कष्ट करून त्या मुलांसाठी मेहनत करत असतात। आणि नीटची जी लेवल आहे ती तर आयुष्यातली सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तुमच्या करिअरचा आहे। आणि हा पेपर जर फुटू शकतो तर काय बोलायचं या सरकारबद्दल? म्हणजे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे त्या यंत्रणेचं अपयश आहे। सरकार चलाना कोई आसान काम नहीं है। सरकार चलाना बहुत मुश्किल काम है। जिन लोगों से एक पेपर ठीक से नहीं होते बिना लीक करवाए, वो सरकार क्या चलाएंगे? मिले हुए हैं ये लोग। इट इज अ केस ऑफ कंप्लीट कल्यूजन। लाखों करोड़ों बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है। उन सब बच्चों के साथ मेरी संवेदनाएं हैं और मैं उन सब बच्चों को बोलना चाहता हूं कि सड़कों के ऊपर उतरना पड़ेगा। ये सरकार केवल और केवल जन आंदोलन की भाषा समझती है और केजरीवाल आप लोगों के साथ है। कहाँ गया प्रधानमंत्री का वो मन की बात
बच्चों को बोल रहे थे कि टेंशन मत लो। अब वो बच्चों को क्या जवाब देंगे प्रधानमंत्री कि माँ बाप लाखों रुपया इस ये जो कोचिंग सेंटर्स में बर्बाद कर दिए, उन पर क्या गुजर रही होगी, उन गरीब बच्चों के ऊपर जो ख्वाब देखते हैं कि नीट का एक एग्जाम को क्वालिफाई करें। बीजेपी को जवाब देना पड़ेगा, प्रधानमंत्री जवाब दे, शायद प्रधानमंत्री एक और मन की बात कर देंगे उनके लिए, उतना ही होगा। मगर वो बच्चे बच्चियां तो आज उनका दिल टूटा हुआ है। उनके माँ बाप के पास अब समझ में नहीं आ रहा है कि वो क्या करें, कैसा करेंगे। नीट परीक्षेचा पेपर पुन्हा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। अभी हम लोग ने एग्ज़ाम दिया एंड देन उसके बाद से फिर से पेपर देना पड़ रहा, तो हमारी 3 साल की पूरी मेहनत वेस्ट हो जाती है। आता मी यावर्षीच परीक्षा दिली नीटची आणि मी रिपीट करत होते यावर्षी, सो माझा पेपर खूप चांगला गेला, पण आता मला परत द्यावं लागतं। ते खूप रिस्की सिच्युएशन आहे, जाईल चांगला नाही जाणार काही सांगता येत नाही, आणि आय डोंट हॅव वन मोर चान्स, कारण मी तर रिपीट केलं होतं, सो मी परत देऊ शकतच नाही, लाईक देयर इज़ नो वे। हमारे लिए बहुत डिफ़िकल्ट हो गया है, हम बहुत अनप्रिडिक्टेबल बन चुका है कि हमें पता नहीं है अब नेक्स्ट ईयर कैसा पेपर आएगा, हम कैसे उसकी तैयारी करें, क्योंकि अब दोनों एक्सट्रीम्स देख ही लिया है और अब री नीट भी देख रहे हैं, तो वी आर नॉट श्योर नाउ। एक नीट देण्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो म्हणजे मेंटल आपल्याकडे एक स्ट्रेंथ असली पाहिजे, आणि आपल्याला थोडंसं एक काय म्हणतात त्याला स्ट्रेसला आपण थोडं टॉलरेट करता आलं पाहिजे ना आपल्याला। पण असं एकदा झाल्यानंतर दोनदा झाल्यानंतर आपल्याला ती स्टेटस म्हणजे आपल्या मानसिक स्थिती बिघडून जाते। मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट्स जो नीट का एग्ज़ाम देते हैं और क्वालिफाई करते हैं, उसमें से फ्रेशर्स बहुत कम होते हैं और रिपीटर्स बहुत ज़्यादा होते हैं। तो वो बच्चा जिसने 2 साल रेगुलर पढ़ाई की, फिर गैप लिया साल 2 साल 4 साल का, अब उसको जब ये मालूम पड़ेगा कि एग्ज़ाम पोस्टपोन हो गया या कैंसिल हो गया या फिर से होने वाला है, उसकी उस तकलीफ़ का जिम्मेदार, जैसे मैंने बोला कि क्रेडिबिलिटी का बहुत ज़्यादा इशू है इंडिया में। और एक एग्जाम्पल सेट करना चाहिए कि इन फ्यूचर लोग डरे ऐसा कुछ भी काम करने से, क्योंकि आप फ्यूचर की बात करते हैं, बच्चों को पढ़ाने की बात करते हैं और आप फ्यूचर के साथ ही खेल रहे हैं, सिस्टम खेल रहा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।